साक्षीदाराचा जबाब जबाब कधी नसतो. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय बरोबर, पण हा प्रश्न खरंच निर्माण झाला होता. तोही 1970च्या दशकातल्या एका मोठ्या भ्रष्टाचार विरोधी कारवाईमुळे. चला तर मग या केसच्या खोलात शिरूया आणि बघूया की एक अगदी यशस्वी वाटणारी पोलीस कारवाई कोर्टात पोचल्यावर कशी अनपेक्षितपणे अडकली. तर गोष्ट आहे ओमप्रकाश मुंदडा नावाच्या एका सामान्य माणसाची. त्यांनी ठरवलं की भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवायचाच. पण त्यांच्या या एका धाडसी निर्णयामुळे कायद्याचा एक असा काही गुंतागुंतीचा पेच निर्माण झाला की त्यावर थेट मुंबई उच्च न्यायालयालाच निर्णय द्यावा लागला. ह्या प्रकरणाची सुरुवात झाली पुण्यात. झालं असं की ओमप्रकाश मुंदडा यांची एक जमीन होती जी नगर नियोजन योजनेमध्ये एका बागेसाठी आरक्षित करण्यात आली होती. आता हे आरक्षण हटवायचं असेल तर नगर नियोजन कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे थेट लाच मागितली. पण मुंदडा यांनी त्यांना पैसे देण्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं दार ठोठावलं. मग पोलिसांनी एक पक्का सापळा रचला. त्यांनी 2 सामान्य नागरिकांना पंच म्हणून बोलावलं. लाचेची रक्कम होती 500 रुपये आणि त्या नोटांवर अँथ्रासीन पावडर लावली. ही पावडर साध्या डोळ्यांना दिसत नाही, पण अल्ट्राव्हायलेट लाईटमध्ये चमकते. तक्रारदाराला अगदी स्पष्ट सूचना होत्या की जोपर्यंत आरोपी स्वतः पैशांची मागणी करत नाही तोपर्यंत पैसे द्यायचे नाही. आणि सापळा तंतोतंत यशस्वी झाला. आरोपी अधिकारी S.B. वैद्य यांनी पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकला. UV दिवा लावल्यावर वैद्य यांचे हात आणि त्यांचा पॅन्टचा खिसा निळा जांभळा चमकू लागला. पोलिसांच्या दृष्टीने तर ही एक परफेक्ट केस होती. त्यांच्याकडे एकदम ठोस पुरावा होता. कारवाई तर यशस्वी झाली होती, पण जेव्हा ही केस कोर्टात उभी राहिली तेव्हा बचाव पक्षाच्या वकिलांनी एक अशी काही बारीक गोष्ट शोधून काढली की ज्यामुळे संपूर्ण प्रकरणालाच एक अनपेक्षित वळण मिळालं. आता इथेच खरा ट्विस्ट आहे. बघा, पंच साक्षीदाराने कोर्टात काय सांगितलं की आरोपी त्याला म्हणाला, साहेबाने सांगितल्याप्रमाणे द्या. अगदी स्पष्ट शब्द. पण पोलिसांनी जो पंचनामा बनवला होता, म्हणजे जी अधिकृत नोंद केली होती, त्यात काय लिहिलं होतं? फक्त आरोपीने पैशांची मागणी केली. एकदम साधं सरळ वाक्य. आता हे ऐकायला खूप छोटासा फरक वाटतो, नाही का? पण कायद्याच्या जगात या छोट्याशा फरकामुळे खूप मोठा भूकंप होऊ शकत होता. बचाव पक्षाने लगेच हा मुद्दा उचलला. ते म्हणाले की साहेबाने सांगितल्याप्रमाणे हे महत्त्वाचे शब्द पंचनाम्यातून वगळले गेले आहेत आणि त्यामुळे या केसवरच एक मोठी शंका निर्माण होते. यावर सरकारी वकिलांनी एक आश्चर्यकारक युक्तिवाद केला. ते म्हणाले की हा पंचनामाच पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, कारण तो फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 162च्या नियमात बसत नाही. आणि इथेच एक मोठा कायदेशीर प्रश्न उभा राहिला. पंचनामा जो फक्त पंचसाक्षीदाराने काय पाहिलं ह्याची नोंद करतो आणि जबाब जो पोलीस तपासादरम्यान देतात, ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे पंचनामा. हा एक असा दस्तऐवज आहे ज्यात पोलीस तपासावेळी पंच काय बघतात, काय ऐकतात याची नोंद केलेली असते. याचा मुख्य उद्देश फक्त घडलेल्या घटनांची एक वस्तुनिष्ठ नोंद ठेवणं हाच असतो. आणि दुसरी गोष्ट आहे फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 162. हा नियम असं सांगतो की तपासावेळी पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कुठलाही जबाब कोर्टात मुख्य पुरावा म्हणून वापरता येत नाही. का? तर पोलिसांनी साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकू नये यासाठी हा नियम आहे. तर कळीचा मुद्दा हा होता, पंचनामा जो फक्त पंचांनी काय पाहिलं आणि ऐकलं याची एक नोंद आहे, त्याला कलम 162च्या अंतर्गत पोलिसांना दिलेला जबाब म्हणता येईल का? न्यायालयासमोर हाच तो मोठा प्रश्न होता. या कायदेशीर पेचप्रसंगावर मुंबई उच्च न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा आणि स्पष्ट निकाल दिला. कोर्टाने या दोन्ही प्रकारच्या कागदपत्रांमधला मूळ उद्देश आणि हेतू काय आहे हे अगदी सोपं करून सांगितलं. कोर्टाने दिलेला तर्क इथे अगदी स्पष्ट दिसतो. बघा, पंचनामाचा उद्देश काय असतो? तर साक्षीदाराला कोर्टात साक्षी देताना घडलेली घटना आठवायला मदत करणे. तो साक्षीदार आणि न्यायालयासाठी असतो. या उलट पोलिसांना दिलेला जबाब हा फक्त पोलीस अधिकाऱ्याला माहिती देण्यासाठी असतो. म्हणूनच पंचनामा हा साक्षीदाराच्या बोलण्याला पुष्टी देण्यासाठी वापरला जाऊ शकतो, पण पोलिसांना दिलेला जबाब मुख्य पुरावा म्हणून नाही. यावर शिक्कामोर्तब करताना कोर्टाने मुख्य न्यायाधीश ब्यू मॉन्ट यांच्या एका जुन्या निकालाचा संदर्भ दिला.
त्यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं की पंचनामा म्हणजे पंच जे पाहतोय त्याची केवळ एक नोंद आहे. त्याचा मुख्य उपयोग साक्षीदाराला त्याची आठवण ताजी करण्यासाठी होतो. तो काही पोलिसांना दिलेला जबाब नाही. आता हा निर्णय फक्त एका तांत्रिक कायदेशीर मुद्द्यापुरता मर्यादित नव्हता. याचे परिणाम खूप दूरगामी होते आणि आजही भारतीय न्यायव्यवस्थेत याचं महत्त्व टिकून आहे. बघूया ते कसं. ह्या निकालाने काही खूप महत्वाची तत्त्व घालून दिली. एक, साक्षीदाराने घटना पाहताना केलेली नोंद आणि पोलिसांनी केलेली चौकशी या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. दुसरं, यामुळे पंचनाम्यासारख्या नोंदी वापरून साक्षीदाराच्या साक्षीला अधिक बळकटी देता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपीला पोलिसांच्या दबावाखाली दिलेल्या जबाबापासून संरक्षण मिळतं, ज्यामुळे खटला निष्पक्षपातीपणे चालण्याची शक्यता वाढते. 50 वर्षांपूर्वीचा हा निकाल आजही खूप महत्त्वाचा आहे. पण तो जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्नही मागे सोडून जातो. विचार करा, जर पंच सांगत आहे आणि पोलीस अधिकारी तेच लिहून काढत आहे, तर मग एखादी नोंद तयार करणे आणि जबाब घेणे या दोन क्रियांमधली ती बारीक पण निर्णायक रेषा नक्की कुठे ओढायची? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या न्यायव्यवस्थेला सतत हाताळावा लागतो.